तर सन 2024-25ला ज्या विद्यार्थ्यांनी PCM व PCB ग्रुपची CET दिली होती त्यांच्यासाठी एक अपडेट साईटवर उपलब्ध करून दिलेली आहे। तर CETचा रिझल्ट कधी लागणार असे भरपूर विद्यार्थी कमेंट्स करतायत। तर CETबद्दल अपडेट आलेली आहे। तर तुम्हाला CETच्या साईडला यायचं आहे। साईडला आल्यानंतर सर्वात खाली ऑप्शन दिलेला आहे, त्यामध्ये 29/5/2024ची एक PDF उपलब्ध करून दिलेली आहे। त्यामध्ये जे नोटीस आलेली आहे MST CET 2024 ऑब्जेक्शन ट्रॅकिंग, यामध्ये इन्फॉर्मेशन दिली आहे ती आता आपण इन्फॉर्मेशन बघूया। तर बघा 29/5/2024ला ही नोटीस उपलब्ध करून दिली आहे MST CET 2024। तर यामध्ये ज्याही विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते त्यांनी ऑब्जेक्शनसाठी एक टाइम दिला होता, त्यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांनी ऑब्जेक्शन घेतलेले आहे। तर यामध्ये टोटल जे ऑब्जेक्शन आहे हे 1425 आहे। 47 जे ऑब्जेक्शन आहे हे रिझॉल्व झालेले आहे आणि त्यामध्ये त्या क्वेश्चनला पूर्ण म्हणजे संपूर्ण मार्क्स देण्यात आलेले आहेत, ते सुद्धा यामध्ये उपलब्ध करून दिलेले आहे। तर यामध्ये तुम्ही बघू शकता एक्झाम डेट, शिफ्ट कोणती होती, सब्जेक्ट कोणता होता, मीडियम, क्वेश्चन ID, हर एक क्वेश्चनला एक ID होता, तुम्ही बघू शकता। तर तुम्ही अगोदर जर तुम्ही तुमचा जे ऑब्जेक्शन ट्रॅकिंगमध्ये जर तुम्ही तुमची आन्सर की बघितली असेल तर त्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन ID एक दिला होता। त्यानंतर इथे ॲक्शन म्हणजे रिझननी हे सॉल्व झालेलं आहे, त्यामध्ये एक ॲक्शन टेकन असं एक ऑप्शन दिलेलं आहे आणि त्यामध्ये एक रिमार्क्सचं ऑप्शन दिलेलं आहे आणि यामध्ये टोटल 47 क्वेश्चनला फुल मार्क्स देण्यात आलेले आहे। इथे तुम्ही बघू शकता, बघा चेंज आन्सर की अशा प्रकारे अपडेटसुद्धा दिलेली आहे, 2 ऑप्शन सेम अशा प्रकारे। क्वेश्चन ID बघून तुम्ही तुमचे मार्क्स वाढले का बघू शकता आणि रिझल्ट हा आता कधी लागेल याबद्दलचा सुद्धा भरपूर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये येत आहे की रिझल्ट कधी लागेल। तर रिझल्टची सुद्धा डेट याच PDF मध्ये उपलब्ध करून दिली आहे। तर बघा रिझल्ट 12 जून 2024च्या आतमध्ये लागणार आहे। म्हणजे जे विद्यार्थी PCM ग्रुपच्या रिझल्टची वाट बघत आहे तर 12 जूनच्या अगोदर तुमचा रिझल्ट लागेल आणि त्यानंतर तुमची ॲडमिशन प्रोसेससुद्धा सुरू होणार आहे। त्याबद्दल जे इंजिनिअरिंगला ॲडमिशन करते त्यांचे डॉक्युमेंटची लिस्ट, त्यानंतर त्यांना कोणकोणते डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागणार आहेत ती लिस्टसुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून दिलेली आहे। तो व्हिडिओसुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तुम्ही बघू शकता। जर तुम्हाला इंजिनिअरिंग करायची असेल तर तो व्हिडिओ बघणं गरजेचं आहे, कारण त्यामध्ये जे पूर्ण डॉक्युमेंट दिले ते डॉक्युमेंट रेडी करा, कारण ॲडमिशन प्रोसेस सुरू झाल्यानंतर तुम्हाला कोणत्या प्रकारची अडचण जाणार नाही, कारण डॉक्युमेंट्स कमी असते त्यामुळे विद्यार्थ्यांचे ॲडमिशन थांबविल्या जातात। तर अशा प्रकारे ही अपडेट आली आहे PCM आणि PCB ग्रुपसाठी। तर 47 क्वेश्चनला फुल मार्क्स देण्यात आलेले आहे आणि आता तुमचा रिझल्ट लागणार आहे 12 जूनच्या आतमध्ये। तर रिझल्ट लागल्यानंतर ॲडमिशन प्रोसेस सुरू होणार आहे संपूर्ण। तर येणाऱ्या अपडेट म्हणजे ज्याही ॲडमिशनबद्दल अपडेट असेल किंवा PCM किंवा PCB ग्रुपच्या ॲडमिशन असेल त्याबद्दल संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून ठेवा, कारण तिथेसुद्धा संपूर्ण अपडेट दिला जात आहे आणि हा व्हिडिओ मित्रांमध्ये शेअर करा।